आषाढी एकादशी निमित्त पिंपराळा नगरीत 151 किलो फुलांच्या हाराने रथोत्सवाची शोभा वाढणार। जळगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळा नगरीत आषाढी एकादशी निमित्त शनिवार दि 25 जुलै रोजी पारंपरिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे। तब्बल 151 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या रथोत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असते। यंदा केसरी नंदन मारुती व्यायामशाळेतर्फे रथाला 151 किलो वजनाचा आकर्षक फुलांचा हार अर्पण करण्यात येणार आहे। तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 151 किलो लाडूंचा महाप्रसाद अर्पण केला जाणार असून 151 दिव्यांनी रथाची भव्य महाआरतीही करण्यात येणार आहे। या धार्मिक उपक्रमांमुळे रथोत्सवाचे वैभव अधिक खुलणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। बजरंग बली की जय। अरे बोल बजरंग बली की जय। राम राम जय सिया राम। अरे राम राम जय सिया राम। अरे बोल बजरंग बली की जय। अरे बोल बजरंग बली की जय। राम राम जय सिया राम। राम राम जय सिया राम। मला काय सांगणार आपण आषाढी एकादशी त्या दिवशी तरुणांमध्ये काय उत्साहाचं वातावरण असणार आहे? आषाढी एकादशीची आम्ही दरवर्षी वाट बघत असतो की रथ केव्हा येईल, आणि रथ आल्यानंतर या महिनाभरात खूप तरुण जल्लोषात तयारी करतात। जसं की आम्ही रोज संध्याकाळी आखाड्याची तयारी करत आहोत, काठी फिरवत आहोत। त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडनं फटाक्यांची आतिषबाजी करणार आहोत। त्या सर्वांना आव्हान करतो की मी हा पांडुरंगाचा रथोत्सव आहे, ह्या शिस्तीत आणि कुठलीही विजाव न होता व्यवस्थित पालन करून सर्वांना भाविकांना सोबत घेऊन हा रथोत्सव पार करायचा आहे, असंच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांना सोबत घेऊन हा रथोत्सव जल्लोषात साजरा करावा आणि सर्व भाविकांना आव्हान करतो की 25 तारखेला पांडुरंगाच्या दर्शनाला जे जाऊ नाही शकत ते प्रति पंढरपूर म्हणून पिंपराळा येथे सर्वजण दर्शनाला यावे, हे सर्व भाविकांना मी आवाहन करतो। माझं नाव मोहन रवींद्र बारी, मी केसरी नंदन बौद्धिक संस्थेचा अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते कोणीही आमच्या इथं पदावर असत नाही, पण सर्व सोबत म्हणून आम्ही सर्वजण रथोत्सव असो किंवा इतर सर्व धार्मिक कार्यक्रम असो सर्व व्यवस्थित पार पाडत असतो। कुठलाही मतभेद आमच्यात न होतो। आम्ही मीडियाचे खूप आभारी आहोत की मीडियाने आमच्या कामाची दखल घेतलेली आहे। एकादशी निमित्त आपल्या रथोत्सवाची तयारी कशी चालू? प्रति पंढरपूर नगरी मानल्या जाणाऱ्या आपल्या पिंपराळा गावात यावर्षी रथाला 151 वर्ष आहे आणि 151 वर्षाच्या पूर्वसंध्येच्या अनुषंगाने केसरी नंदन हनुमान व्यायाम मित्र मंडळ शाळा यांच्याकडून आम्ही 151 किलोचा हार रथाला अर्पण करणार आहोत। त्याचप्रमाणे आम्ही 151 जे सगळेच्या सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या हिशोबाने केसरी नंदनच्या लोगोचं एक सुंदर असं टी शर्ट छापून देणार आहोत सगळ्यांना। त्याचप्रमाणे 51 किलोचे लाडू करून आणि त्याचप्रमाणे 51 लिटर दूध या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे की सगळ्या भाविकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। त्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेला आरती या ठिकाणी रथ येथे उभा राहील त्या रथाच्या टायमाला इथे सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या हातात आम्ही 151 दिवे तयार करणार आहोत आणि 151 दिवे तयार करून सगळ्यांच्या हातात 151 दिवे करून महाआरतीचा या ठिकाणी आम्ही लाभ करून देणार आहोत। सगळ्यांच्या हातून ती आरती करायची आपल्याला। दादा, हा उपक्रम तुम्ही किती वर्षापासून सुरू केला आहे? रथाचा हा जो उपक्रम आमचा केसरी नंदन हनुमान मित्र मंडळ हा जवळजवळ 21 वर्षापासून करतोय, पण दरवर्षी आम्ही काय करतो, जितकं वर्ष असेल तितक्या किलोचा हार आम्ही अर्पण करत असतो। पण यावर्षी हार 151 किलोचा करणार आहोत। मागच्या वर्षापर्यंत 121 किलोचा हार आम्ही अर्पण करत होतो, यावर्षी 151 किलोचा करायचा आहे। नाव आपलं नाव? हरिभक्त परायण प्राध्यापक मनोज महाराज कुलकर्णी आणि केसरी नंदन व्यायाम मित्र मंडळ शाळेचे आम्ही सगळेच्या सगळे कार्यकर्ते आहोत।